नमस्कार मित्रांनो, मी राजन गौतम गरुड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब व बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार, मी राजन गौतम गरुड, जिल्हा परिषद शाळा कर्दळ, तालुका पालघर, जिल्हा पालघर। आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी इयत्ता 8वी घटक अलंकारिक शब्द आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अलंकारिक शब्द ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केश रचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच म्हणी व वाक्प्रचार अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात। सर्व भाषांमध्ये यांचा वापर केला जातो। कमी शब्दांमध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो। अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते। म्हणून अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहेत। चला तर मग अलंकारिक शब्द यामध्ये अलंकारिक शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो। या लेखात मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अशाच काही अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ आपण जाणून घेऊयात। अलंकारिक शब्दाचा दैनंदिन व्यवहारात वापर तर होतोच, त्याचबरोबर साहित्य लेखनामध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। या शब्दावर आधारित अनेक प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी व इतर वापरासाठी हे शब्द व अर्थ समजून घेणे आवश्यक आहे। आणि या पाठामध्ये आपण शिष्यवृत्तीसाठी याचा वापर करणार आहोत, त्यामुळे अलंकारिक शब्द म्हणजे काय ते पाहणे फार गरजेचे आहे। चला तर मग आपण पाहूया अलंकारिक शब्द उदाहरणांसहित। अष्टपैलू हा एक अलंकारिक शब्द आहे। यामध्ये शब्दशः अर्थ न बघता आपण अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ते पाहूया। सर्व गुण संपन्न, म्हणजे सर्व गुण संपन्न आपल्याला जर म्हणायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अष्टपैलू हा अलंकारिक शब्द वापरतो। कविता करताना, लिखाण करताना या ठिकाणी लेखक या शब्दांचा बहुत करून वापर करतात। पुढील अलंकारिक शब्द आहे अरण्य पंडित। या अरण्य पंडित शब्दाचा अर्थ होतो मूर्ख माणूस। बघा, अरण्य पंडित या शब्दाचा शब्दशः अर्थ इथे लावलेला नाहीये, अलंकारिक शब्द म्हणून त्याचा वापर केलेला आहे आणि त्या ठिकाणी मूर्ख माणूस असा अर्थ या अलंकारिक शब्दाचा होतो। अकरावा रुद्र अलंकारिक शब्द आहे अकरावा रुद्र। याचा अर्थ होतो अतिशय तापट माणूस। पुढील या ठिकाणी आपण अलंकारिक शब्द पाहूया। अळवावरचे पाणी। अळवावरचे पाणी म्हणजे अळवा हे वनस्पती आहे। त्या वनस्पतीवर कधी पाणी टिकून राहत नाही, तर त्याचा अर्थ आपल्याला काय होतो शब्दशः न लावता आपण बघूया। फार काळ न टिकणारी वस्तू। ज्याप्रमाणे अळवावरचं पाणी फार काळ टिकत नाही, त्याचप्रमाणे एखादी फार काळ न टिकणाऱ्या वस्तूला अळवावरचं पाणी असा अलंकारिक शब्द संबोधला जातो। पुढील अलंकारिक शब्द आहे उंटावरचा शहाणा। आता याचा शब्दशः अर्थ तर आपण लावू शकणार नाही, त्याचा अर्थ काय होतो ते आपण बघूया। मूर्खपणाचा सल्ला देणारा। अर्थातच जो उंटावर बसलेला आहे आणि उंटावरचा शहाणा त्याला म्हटलंय आणि अशाला अलंकारिक शब्द म्हणून वापरलेला आहे की मूर्खपणाचा सल्ला देणारे, जे स्वतःच उंचीवर आहेत आणि ते इतरांना म्हणजे तो पडेल की आता काय होईल माहिती नाही, तोच इतरांना सल्ला देतो। त्याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा असे अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ आपण पाहत आहोत। उमराचे फूल
आता उंबराचं झाड सर्वांनी बघितलंच आहे। त्या उंबराचे फूल हा अलंकारिक शब्द अतिशय दुर्मिळ वस्तू या संदर्भात वापरला जातो। आपण उंबराच्या झाडाकडे गेलो की तिथे आपल्याला उंबराचं फळ खायला मिळेल, परंतु उंबराचं फूल हे कदाचित क्वचित आपल्याला बघायला मिळतं। त्या कारणे अतिशय दुर्मिळ वस्तूंना उंबराचं फूल असं अलंकारिक शब्दाने संबोधलं जातं। त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द आहे कर्णाचा अवतार। कर्णाचा अवतार यासाठी दानशूर आणि उदार माणूस, ज्याप्रमाणे कर्ण हा दानशूर आणि उदार होता, त्या पद्धतीने कर्णाचा अवतार दानशूर आणि उदार माणसाला संबोधलं जातं, अलंकारिक शब्दाने त्याला बोललं जातं। त्यानंतर आपण पुढील अलंकारिक शब्द पाहूया, कळसूत्री बाहुली। कळसूत्री बाहुली आपण बघितली असेल, अनेक बाहुली नाट्य बाहुल्यांचे खेळ खेळत असताना तिथे कळसूत्र्या बाहुल्या असतात, ज्यांना एक व्यक्ती निर्देश करतो अथवा त्यांची हालचाल करून स्वतः ते बोलून असं दर्शवतो की त्या बाहुल्या बोलत आहेत। तर अशा पद्धतीने कळसूत्री बाहुली याचा अर्थ होतो की दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा। आपल्या जगामध्ये अशी काही माणसं असतात जी स्वतःचं कमी पण दुसऱ्यांच्या तंत्राने जास्त चालतात, अशा व्यक्तींना आपण कळसूत्री बाहुली अशा पद्धतीने अलंकारिक शब्द संबोधतो। पुढील शब्द आहे कळीचा नारद। हा प्रचलित अलंकारिक शब्द आहे। नारद मुनी सर्वांना माहीत असेल की देवादी देव इंद्रदेव यांच्या दरबारामध्ये हा नारद होता, जो अनेक देवांमध्ये या देवाची माहिती त्या देवाला, त्या देवाची माहिती या देवाला, आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावायची काम करत असायचा। त्यामुळे कळीचा नारद हा अलंकारिक शब्द आलेला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ होतो भांडणे लावून देणारा। म्हणजे इथे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की कळीचा नारद म्हणजे भांडणे लावून देणारा। त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द आहे कुंभकर्ण। सगळ्यांनाच माहिती आहे कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ होता आणि त्याच्याबद्दल त्याच्या व्यक्तिगुणविषयाबद्दल या ठिकाणी सांगितलेला आहे। हा अलंकारिक शब्द झोपाळू माणूस यांच्यासाठी वापरला जातो आणि कुंभकर्ण म्हणतात की खूप दिवस झोपायचा आणि त्यामुळे अतिशय झोपाळू माणूस असेल तर आपण त्याला कुंभकर्ण असे संबोधतो, लक्षात ठेवायचे। पुढील अलंकारिक शब्द आहे कूपमंडूक। कूपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो संकुचित वृत्तीचा। कूपमंडूक अतिशय संकुचित वृत्तीचा असं त्याला या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण पुढील शब्द बघूया खडाजंगी। हा अनेक ठिकाणी आपण अलंकारिक शब्द वापरलाय खडाजंगी। याचा अर्थ होतो खूप जोरदार भांडण। जर एखाद्या ठिकाणी खूप जोरदार भांडण लागलेलं असेल तर आपण म्हणतो बापरे तिकडे एवढी खडाजंगी होती की सांगता कामा नये। तर अशा पद्धतीने हा शब्द वापरला जातो। पुढील अलंकारिक शब्द आपण पाहूया काडी पहिलवान। हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं असेल की काडी पहिलवान या शब्दाचा अर्थ आहे हडकुळा माणूस। म्हणजे एखादा हडकुळा माणूस कमी तब्येतीचा माणूस असेल तर आपण त्याला संबोधतो, अलंकारिक शब्द वापरतो काडी पहिलवान। तर हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। खुशाल चेंडू। आता इथे शब्दशः अर्थ न लावता त्याचा अर्थ आपण घेतलेला आहे की चैनी माणूस। खुशाल चेंडू अगदी तो वेगवेगळ्या प्रकारची आपली स्वतःची गरज चैन भागवत असतो, त्याला मागची पुढची कोणती चिंता नसते, याला म्हणायचं चैनी माणूस। त्यानंतर पुढे खेटराची पूजा। खेटराची पूजा याचा अर्थ होतो अपशब्दाने खरडपट्टी काढणे। अशा पद्धतीने खेटराची पूजा याचा अर्थ होतो। पुढील अलंकारिक शब्द आहे गर्भ श्रीमंत। या शब्दशः अर्थावरून आपल्याला समजून येईल गर्भ श्रीमंत याचा अर्थ होतो की जन्मापासून श्रीमंत। गर्भ श्रीमंत खूप श्रीमंत आहे, जन्मताच श्रीमंत आहे, त्याला गर्भ श्रीमंत असं अलंकारिक शब्दाने संबोधलं जातं। त्यानंतर पुढील या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे गंगा यमुना। ही नद्यांची नावं आहे, परंतु यांना
अश्रू या नावाने संबोधलं जातं. म्हणजे एका डोळ्यातून नव्हे तर दोन्ही डोळ्यातून जेव्हा पाणी येतं तेव्हा गंगा यमुना वाहू लागल्या असं म्हटलं जातं. कवी आणि लेखक या शब्दाचा जास्तीत जास्त वापर करतात. या अलंकारिक शब्दाला आपल्या काव्यांमध्ये अथवा लेखनामध्ये याचा उपयोग ते करत असतात. म्हणजे गंगा यमुना या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अश्रू. पुढील अलंकारिक शब्द आहे गडांतर. गडांतर या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो भीतीदायक संकट. म्हणजे एखाद्यावर एखादं संकट आलं असेल, मोठं संकट आलं असेल, भीतीदायक संकट असेल तर आपण म्हणतो की त्याच्यावर खूप मोठं गडांतर आलं होतं. तर अशा पद्धतीने आपण अलंकारिक शब्द या ठिकाणी गडांतर वापरू शकतो. पुढील अलंकारिक शब्द आहे गाजर पारखी. आता गाजर पारखणारा असं गाजर पारखी, परंतु याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा अर्थ होतो की कसलीही पारख नसलेला. त्याला म्हणायचं गाजर पारखी. म्हणजे गाजर कसा भेटल्या हाती भेटल्या आपण काही न बघता तो सडला की किडलाय न बघता डायरेक्ट खाण्याची सुरुवात करतो. त्या पद्धतीने गाजर पारखी कसलीही पारख नसलेला असं तो त्या ठिकाणी आपण त्याचा अर्थ पाहू शकतो. गुरुकिल्ली. गुरुकिल्ली या शब्दाचा अर्थ होतो मर्म, रहस्य. गुरुकिल्ली म्हणजे गुरुलाच ते माहीत असतं की नेमकं आपल्या शिष्याला आपल्याला काय द्यायचं आहे. म्हणजे ते मर्म आणि रहस्य त्यालाच माहीत असतं. त्याकरता गुरुकिल्ली हा शब्द मर्म आणि रहस्य या अर्थाने वापरला जातो. पुढील गुळाचा गणपती. गुळाचा गणपती या शब्दाचा अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो मंदबुद्धीचा. या ठिकाणी गुळाचा गणपती मंदबुद्धीचा असा अर्थ त्याला या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. अलंकारिक शब्द आहे तो. तसेच गोगलगाय सगळ्यांनाच माहिती आहे गोगलगाय. तर गोगलगाय या शब्दाचा अर्थ आहे गरीब निरुपद्रवी माणूस. गरीब आणि निरुपद्रवी माणूस असं या गोगलगाय या शब्दाचा अर्थ होतो. कारण गोगलगायचा काही उपयोग नाही आहे. त्यानंतर घर कोंबडा. घर कोंबडा याला अर्थ आहे घराबाहेर न निघणारा, सतत घरातच राहणारा, घराच्या बाहेर न निघणारा याला घर कोंबडा असं संबोधलं जाते. त्यानंतर पुढील आहे घोरपड. घोरपड सगळ्यांना माहीतच आहे की हिच्या शेपटीमध्ये खूप ताकद असते. परंतु या घोरपडचा या ठिकाणी शब्दशः अर्थ न पकडता आपण बघूया चिकाटी धरणारा. जसा घोरपडचा गुण आहे चिकाटी धरणे, त्या गुणाचं या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे. घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा. त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द आहे चरपट पंजरी. चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड. काही लोक असतात की जे चरपट पंजरी करतात, निरर्थक बडबड. काय बोलतात तेही आपल्याला समजत नाही, त्याला म्हणायचं निरर्थक बडबड, चरपट पंजरी. पुढील अलंकारिक शब्द आहे 14वे रत्न. 14वे रत्न आपण बऱ्याच ठिकाणी हा शब्द ऐकला असेल. 14वे रत्न याचा अर्थ होतो मार. म्हणजे एखाद्याला जर खूप मार बसला तर आपण म्हणतो त्याला 14वे रत्न मिळालंय. त्यानंतर आपण पुढील अलंकारिक शब्द बघूया 36चा आकडा. 36चा आकडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो शत्रुत्व. दोन व्यक्तींमध्ये नेहमी 36चा आकडा असतो, शत्रुत्व असतं, त्याला म्हणायचं 36चा आकडा. पुढील अलंकारिक शब्द आहे जमदग्नीचा अवतार. जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट, खूप रागीट स्वभावाचा, त्याला म्हणायचं जमदग्नीचा अवतार. अगदी सोपे आहेत. काही वेळेस शब्द बघूनही आपल्याला अर्थ लगेच समजून जातो. पुढील अलंकारिक शब्द आहे टोल भैरव. टोल भैरव या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो कामात नासाडी करणारे लोक. हे टोल भैरव म्हणून याचा अर्थ या ठिकाणी लावला जातो. ताटाखालचे मांजर या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो दुसऱ्याच्या तंत्राने वागणे. अनेक लोक असतात की इतरांच्या ताटाखालचे मांजर असतात, म्हणजे ते त्यांच्या तंत्राने चालतात.
स्वतःचं तंत्र किंवा स्वतःची पद्धत त्यांची नसते, दुसऱ्यांच्या पद्धतीने चालणारे, त्यांना म्हणायचं ताटाखालचे मांजर. त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द या ठिकाणी त्रिशंकू. त्रिशंकू या शब्दाचा अर्थ होतो धड ना इकडे धड ना तिकडे, म्हणजे तो कोणाचाच नाही, तो त्रिशंकू आहे, तो सगळीकडे फिरतो. म्हणून त्रिशंकू या शब्दाचा अर्थ होतो धड ना इकडे धड ना तिकडे चा अर्थ. त्यानंतर पुढील आहे दगडावरची रेघ. दगडावरची रेघ याचा अर्थ होतो कधीही न बदलणारे. आपण बोलता बोलता नेहमी बोलतो ना, अरे काळ्या दगडावरची रेघ आहे, मी बोलतो ते खरं आहे, म्हणजे कधी न बदलणारं, अतिशय सत्य, कटू सत्य, कायमचं सत्य, त्याला म्हणायचं कधी न बदलणारं दगडावरची रेष. पुढील अलंकारिक शब्द आहे दळूबाई. दळूबाई या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो भेकड मनुष्य. त्यानंतर आपण पुढील अलंकारिक शब्द पाहूया देवमाणूस. देवमाणूस या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो चांगला आणि सज्जन माणूस. देवमाणूस म्हणजे चांगला आणि सज्जन माणूस, म्हणजे एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण म्हणतो देव माणसासारखा तू मला धावून आला रे, खरंच तू देवमाणूस आहे. देवमाणूसचा अर्थ होतो चांगला आणि सज्जन माणूस. त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द धोपट मार्ग. धोपट मार्ग याचा अर्थ होतो सरळ नेहमीचा मार्ग. त्यानंतर आपण पुढील अलंकारिक शब्दाला जाऊया नवकोट नारायण. नवकोट नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो खूप श्रीमंत. नवकोट या शब्दातच आलाय 9 कोटी संपत्तीचा मालक नारायण, त्याला म्हणायचं खूप श्रीमंत. लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपे अलंकारिक शब्द आहेत. पुढील अलंकारिक शब्द आहे नगद नारायण. आता नवकोट नारायण नंतर आपण नगद नारायण याचा अर्थ पाहूया. नगद नारायण याचा सुद्धा अर्थ होतो अत्यंत श्रीमंत व्यक्ती, त्याच्याकडे खूप काही पैसा आहे अथवा संपत्ती आहे, त्याला म्हणायचं. त्यानंतर पुढील या ठिकाणी अलंकारिक शब्द आपण पाहतोय चंद्रमौळी घर. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे याच्यावर. चंद्रमौळी घर म्हणजे अतिशय श्रीमंत. बघा, आपण नवकोट नारायण, नगद नारायण आणि चंद्रमौळी घर, अतिशय श्रीमंत, म्हणजे जो चंद्रावर त्याचं घर आहे त्याला म्हणायचं अतिशय श्रीमंत. तर पुढील या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे वज्राघात. बऱ्याच ठिकाणी आपण शब्द ऐकला असेल. वज्राघातचा अर्थ होतो मोठे युद्ध. मोठे युद्ध याला म्हणायचं वज्राघात. त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द आहे अहमहमिका. अहमहमिका याचा अर्थ होतो चढाओढ अहंकार. चढाओढ अहंकार, बऱ्याच लोकांमध्ये दोघांमध्ये अशीच अहमहमिका असते, चढाओढ अहंकार असतो, ते आपण तो बघितलेला आहे. पुढील अलंकार आपण पाहूया उच्च शृंखल. उच्च शृंखल या शब्दाचा किंवा या ठिकाणी याचा अर्थ होतो स्वतःवर ताबा नसणारा. या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो स्वतःवर ताबा नसणारा, त्याला म्हणतो उच्च शृंखल. त्यानंतर एरंडाचे गुऱ्हाळ. एरंडाचे गुऱ्हाळ याचा अर्थ होतो कंटाळवाणे नीरस भाषण. म्हणजे एखादा भाषण जर कोण करत असेल तर ते कंटाळवाणं आहे, नीरस आहे, त्याला म्हणायचं एरंडाचं गुऱ्हाळ. असा शब्द त्यासाठी वापरला जातो. कजाग. कजाग हा शब्द प्रचलित आहे. कजाग म्हणजे भांडखोर. काय कजाग माणूस आहे रा, आपण म्हणतो की नाही, त्या पद्धतीने कजाग म्हणजे भांडखोर. त्यानंतर पुढील अलंकारिक शब्द आहे कणक नारायण. कणक नारायण याचा अर्थ होतो अतिशय श्रीमंत व्यक्ती. बघा, नवकोट नारायण, नगद नारायण, कनक नारायण, चंद्रमौळी या सगळ्यांचा अर्थ अतिशय श्रीमंत व्यक्ती होतो. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. कणक म्हणजे सोने, या सोन्यावरून आपल्याला ते समजून आलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढील अलंकारिक शब्द बघूया अंडी पिल्ली.
अंडी पिल्ली या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो गुप्त गोष्टी. आपण होतो ना की थांब तुझी अंडी पिल्ली मी बाहेर काढतो. अंडी पिल्ली बाहेर काढणे म्हणजे गुप्त गोष्टी शोधून काढणे आणि समोरच्याला त्रास देणे अथवा समोरच्याच्या माहिती काढण्यासाठी हा शब्द वापरला जातो. त्यानंतर आपण पुढील बघूया रावण राज्य. आणि रावण राज्य याचा अर्थ होतो अन्यायी व जुलमी अंमल. जसं रावणाच्या राज्यामध्ये सीतेला पळवून नेलं होतं आणि सीतेवर अन्याय झाला होता. धन्यवाद.